नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण चालू घडामोडी या विषयात आज काही महत्त्वाच्या माहिती पाहणार आहोत. तर पहा, भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथी म्हणून कोणाला बोलवण्यात आलेले आहे? तर युरोपियन युनियनच्या 2 नेत्यांना भारतात 77व्या प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आले आहे. तर त्या पहिल्या नेत्याचे नाव आहे उर्सुला व्हान डेर लेओन. हे युरोपियन युनियनचे आयोगाचे अध्यक्ष आहे. नंतर पहा, एंटोनिया कोस्टा हे सुद्धा युरोपियन परिषदेचे अध्यक्ष आहे. नंतर पहा, अंडर 19 आशिया कप 2025 चा विजेता कोण आहे? तर विजेता आहे पाकिस्तान आणि उपविजेता आहे भारत आणि ही स्पर्धा भरण्यात आली होती दुबई येथे. आता नंतरचा पहा, सुशासन दिन केव्हा साजरा केला जातो? तर सुशासन दिन हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा 25 डिसेंबर सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर पहा, 2025 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 2025 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार आहे जोएल मोकियर, पीटर हविट आणि फिलिप अदियान या तिघांना 2025 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. जिथे नेटवर्क नाही तिथेही मोबाईल नेटवर्क चालण्यासाठी इस्रोने कोणते उपग्रह सोडले? तर त्या उपग्रहाचं नाव आहे ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2. ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 आणि हे उपग्रह आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून सोडण्यात आले. आता या उपग्रहाचं जे वजन आहे ते 6100 किलो आहे. 6100 किलो आहे आणि हे कोणत्या रॉकेटने सोडण्यात आले? तर त्या रॉकेटचं नाव आहे LMV3 आणि हे उपग्रह सोडण्यात आले 24 डिसेंबर 2025 रोजी सोडण्यात आले. आता इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? तर इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण आहे. धन्यवाद.